a metal bar 20 mm wide. वाईड याचा अर्थ काय? विड्थ डायरेक्टली 20 mm दिलेली आहे. ओके, 20 mm वाईड, 50 mm थिक. थिक याचा अर्थ थिकनेस. आता बघा, थिकनेस जो आहे तुम्हाला कधी कधी जर डेप्थ खूप छोटी असेल, सो दॅट इज कॉल्ड एज थिकनेस. अशा पद्धतीने ते आहे. सो थिकनेस वी कॅन कन्सिडर ॲज ए टी ऑल्सो और डी ऑल्सो. ठीक आहे ना. जो थिकनेस आहे तो आपण टी म्हणून पण घेऊ शकतो किंवा डी म्हणून पण घेऊ शकतो. आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण कशात घेणार आहे? डी मध्येच घेणार आहे. थिकनेस जरी असला, सो इट विल बी ए स्मॉल डेप्थ. वी कॅन कन्सिडर इट ॲज ए स्मॉल डेप्थ. सो इट इज 15 mm आणि 2.8 मीटर लॉंग. म्हणजे काय दिली? लेंथ दिलेली आहे 2.8 मीटर. सो 2800 mm. It is subjected to this dimension bar is subjected to an axial pull of 36 kilonewton. एक पुल फोर्स P 36 किलोन्यूटन म्हणजेच 36 × 10⁻³ न्यूटन हा फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होतो. सो हा ऍक्ट झाल्यानंतर काय काय कॅल्क्युलेट करायचंय? कॅल्क्युलेट बघा, चेंजेस इन लेंथ. व्हॉट इज चेंज इन लेंथ? डेल्टा एल. विड्थ बरोबर, आणि थिकनेस. माझा थिकनेस आपण डी घेतलाय, त्याच्यामुळे इथं काय लिहिणार? डेल्टा डी. हा आपण कॅल्क्युलेट करायचं. ओके, चेंजेस इन लेंथ, विड्थ, थिकनेस. ऑल्सो कॅल्क्युलेट चेंज इन व्हॉल्यूम ऑफ रॉड. चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा व्ही पण कॅल्क्युलेट करायचा आहे. काय दिलेलं आहे? कॅपिटल ई दिलेला आहे 1.8 × 10⁵ न्यूटन पर mm², and mu is 0.32. Okay, now first calculating delta L is equal to PL upon AE. मग आपल्याला P आहे, L आहे, A कॅल्क्युलेट करावं लागेल आणि कॅपिटल E सुद्धा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल A इक्वल टू एरिया इज इक्वल टू B इंटू D. रेक्टँग्युलर सेक्शन आहे 20 × 15 किती? 300 mm². ओके, ए मिळाला. नेक्स्ट डेल्टा एल. सो पुटिंग ऑल द व्हॅल्यूज P, L, A and E. सो P ची व्हॅल्यू आहे 36 × 10⁻³ इंटू L ची व्हॅल्यू आहे 2800, A ची व्हॅल्यू आहे 300 इंटू कॅपिटल E आहे 1.8 × 10⁵. 10⁵. ठीक आहे, बरोबर आहे 1.86 mm. सो फर्स्ट आन्सर इज डेल्टा एल. आपल्याला पहिलं आन्सर मिळालं. L इज इक्वल टू 1.86 mm. ओके, आता स्ट्रेनची व्हॅल्यू काढायची. स्मॉल ई इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. ओके, डेल्टा एल 1.86 अपॉन कॅपिटल एल 2800. ओके, 6.64 × 10⁻⁻⁴. राईट. आता नेक्स्ट हे मिळालं आपल्याला. आपल्याला आता EL काढायचा आहे. सो EL चा जो फॉर्म्युला आहे म्यू इक्वल टू EL अपॉन E. पॉइसन्स रेशो इक्वल टू लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेस. सो इट विल गिव्ह लॅटरल स्ट्रेन इक्वल टू म्यू इंटू E.
सो विच इज इक्वल टू म्यूची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 0.32 0.32 into small e 6.64 into 10 raised to minus 4. So EL is equal to 12 into 10 raised to minus 4. 12 into 10 raised to minus 4. ओके. आता ही ई ची व्हॅल्यू आणि ही EL ची व्हॅल्यू आपल्याला EL चीच व्हॅल्यू लागणार आहे पुढच्या याच्यासाठी. नेक्स्ट थिंग आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे डेल्टा बी आणि डेल्टा डी. तो आपल्याला एक इक्वेशन माहिती आहे. कुठलं इक्वेशन? लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू डेल्टा बी अपॉन बी आणि डेल्टा डी अपॉन डी. एक एक सेपरेट इक्वेशन घ्या. फर्स्ट ऑफ ऑल EL इज इक्वल टू डेल्टा बी अपॉन बी हे घेतलं. सो याच्यामधून डेल्टा बी इज इक्वल टू काय होणार EL इंटू बी. सो डेल्टा बी इज इक्वल टू EL ची व्हॅल्यू किती आहे 2.12 इंटू 10 रेस टू मायनस 4 आणि बी ची व्हॅल्यू किती दिली बी ची व्हॅल्यू दिली आहे 20 mm बरोबर. सो इंटू 20 means delta B is equal to 4.24 into 10 raised to minus 3 mm. चेंज इन विड्थ आहे ना, सो mm मध्ये चेंज. नेक्स्ट डेल्टा बी अपॉन बी ने आपण एकदा केलं. आता काय करायचं डेल्टा डी अपॉन डी ने करायचं. सो EL इक्वल टू डेल्टा डी अपॉन डी. दॅट मीन्स डेल्टा डी इज इक्वल टू EL इंटू डी. ठीक आहे. डी पण किती आहे डी वेगळा दिला आहे 15 mm. किती आहे 15 mm. सो डेल्टा डी इज इक्वल टू 2.12 इंटू 10 रेस टू मायनस 4 EL ची व्हॅल्यू टाकली आणि इंटू 15 18 into 10 raised to minus 3 mm. Okay, so we have got our three answers. Delta L मिळाला, डेल्टा बी आणि डेल्टा डी पण मिळाला. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं राहिलंय डेल्टा व्ही. ओके, डेल्टा व्ही फाइंड आउट करायचा राहिलाय. सो आपला जो काही फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे तो काय वापरायचा आहे आता हा फॉर्म्युला वापरायचा आहे. हा सोडून द्या इकडचा. हा जो फॉर्म्युला आहे पेनाच्या इकडचा हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. डेल्टा व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू सिग्मा अपॉन इन ब्रॅकेट 1 मायनस 2 म्यू. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला डेल्टा व्ही फाइंड आउट करण्यासाठी सिग्मा आपल्याला माहिती पाहिजे. सिग्मा आपण कॅल्क्युलेट केलेली नाहीये पण पी अपॉन ए ने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. येते का लक्षात? पी अपॉन ए ने कॅल्क्युलेट करू शकतो. कॅपिटल ई माहिती आहे, म्यू माहिती आहे आणि व्ही पण कॅल्क्युलेट करायचं आहे. व्ही आपल्याला माहिती कसा कॅल्क्युलेट करायचा आहे एल इंटू बी इंटू डी. सो सिग्मा आणि व्ही कॅल्क्युलेट करू आणि मग हा फॉर्म्युला आपण वापरू. थोडासा न्यूमरिकल मोठा आहे, आला तर 6 मार्कांना येईल, 4 मार्कांना पण येण्याचे चान्सेस आहे. आता आपण सांगू नाही शकत. डेल्टा काय करायचंय सिग्मा इक्वल टू पी अपॉन ए. सिग्मा इक्वल टू पी बाय ए. आता पी आहे आपल्याला 36 इंटू 10 रेस टू 3. 36 इंटू 10 रेस टू 3 आणि ए आहे 300 आहे. सिग्माची व्हॅल्यू आपल्याला येईल 120 न्यूटन प्राइम स्क्वेअर आणि व्हॉल्यूम जो आहे एल इंटू बी इंटू डी बिकॉज इट इज ए रेक्टँग्युलर. सो एल 2800
इंटू 20 इंटू 15, 2800 गुणिले 20 गुणिले 15, 20 इंटू 15 to 3 mm cube, 840 into 10 raised to 3 mm cube. Why mm cube? mm into mm into mm, बरोबर. एरियाला परत mm नि गुणायचंय म्हणून mm क्यूब आलाय. आता पुढचा आपला जो मेन आता फॉर्म्युला पाहिला तो टाकायचा, डेल्टा व्ही अपॉन व्ही व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन विच इज ऑल्सो इक्वल टू सिग्मा अपॉन कॅपिटल ई इन ब्रॅकेट 1 मायनस 2 म्यू. आता याच्यामध्ये डेल्टा व्ही जो आहे इक्वल टू सिग्मा इंटू व्ही अपॉन ई इन ब्रॅकेट 1 मायनस 2 म्यू. व्ही जो इथं खाली होता तो इथं काय केला आपण याला मल्टिप्लाइड केलाय. सिम्पली फक्त व्हॅल्यू टाकून द्या. सिग्माची व्हॅल्यू किती आहे 120 इंटू व्हॉल्यूम किती आहे 840 इंटू 10 रेज टू 3 इन ब्रॅकेट 1 मायनस 2 इंटू म्यू. आता 2 इंटू म्यू, म्यू ची व्हॅल्यू किती आहे 0.32 आणि 0.32 ला जर 2 नी मल्टिप्लाइड केलं तर किती येतं 0.64. येते का लक्षात? आपण डायरेक्टली इथं 0.64 पुटअप करू. 0.64 डिवायडेड बाय कॅपिटल ई ची व्हॅल्यू 1.8 इंटू 10 रेज टू 5. करा आता हे कॅल्क्युलेट, हे बरोबर ब्रॅकेट मध्ये टाका आणि हे जे आहे त्याला डिवाइड नंतर करा. So it is a 201.39 delta V is equal to 201.39 mm cube. Change in volume निघाला. ओके